जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये एका शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनामधील वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणाला नवं वळण लागलेलं आहे। तुर्की गाण्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यादरम्यान पार्श्वभूमीवर पाकिस्तानी दहशतवाद्यांचे बॅनर झळकल्याचा आरोप झाल्याच्या नंतर हे प्रकरण चर्चेत आलं होतं। या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज संबंधित शाळेची पाहणी केली। शाळेला शिक्षण विभागाची मान्यता नसल्याचा तसंच शाळेची इमारत इनामी जमिनीवर उभारण्यात आल्याचा दावा त्यांनी केला। त्यामुळे शाळेला सील करून इमारत पाडण्याची कारवाई केली जाईल असं सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान या प्रकरणात संस्था चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या शाळेची परवानगीच नाही। या शाळेत शिकलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात, इमारतीची परवानगी नाही म्हणून चिटिंग फ्रॉड करणारा जे बाकी संचालकांनी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करावी लागणार। आणि जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, शिक्षण विभाग असो, त्यांनी ह्या शाळेसाठी त्यांनी कधी परवानगी मागितली नव्हती, कधी परवानगी दिलेली नाही, म्हणून ताबडतोब ही शाळा सील करावी।